Matthew chapter 21. आणि आपले पवित्र शास्त्र आपण मत्तेच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण जाणार आहे. 21. 21 मध्ये जाणार आहे. मत्ते 21. Let us read from verse 1 to verse 11. आणि पहिल्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत आपण वाचणार आहे. Somebody read it in Marathi. कोणीतरी आमच्यासाठी मराठीमध्ये वाचन करू शकता? I will read one verse in English and you can read the same verse in Marathi. मी इंग्लिश मध्ये एक वचन वाचतो, त्यानंतर तुम्ही मराठीमध्ये ती वचन वाचा. So when they drew near unto Jerusalem and were come to Bethphage unto the Mount of Olives, then sent Jesus two disciples. ते येरुशलेम जवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की, saying unto them, Go into the village over against you, and straightway you shall find an ass tied and a colt with her. Loose them and bring them unto me. तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. Yeah. And if any man say aught unto you, you shall say, The Lord has need of them, and straightway he shall send them. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे ती ताबडतोब पाठवी. All this was done that it might be fulfilled which was spoken by the prophet, saying, संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले, ते असे की, Tell you, the daughter of Zion, behold, the king comes unto you, meek and sitting upon the donkey, and a colt foal of a donkey. सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. And the disciples went and did as Jesus commanded them. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. And brought the donkey and the colt, and put on them their clothes, and they set him thereon. गाढवी व शिंगरू ती आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. And a very great multitude spread their garments in the way. Others cut down branches from their trees and strewed them in the way. तेव्हा समुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली, काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. And the multitude that went before and that followed cried, saying, Hosanna to the Son of David, blessed is that comes in the name of the Lord, Hosanna in the highest. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की, दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी, ऊर्ध्वलोकी होसाना. And when he was come into Jerusalem, all the city was moved, saying, Who is this? तो येरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? And the multitude said, This is Jesus, the prophet of Nazareth of Galilee. लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेशका होय. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Let's close our eyes and pray. आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करणार आहे. Let us maintain a God-fearing atmosphere. आणि देवाचं भय आमच्यामध्ये असण्यासाठी असं वातावरण आपण या ठिकाणी टिकवून ठेवणार आहे. Let us sit with respectful heart. आणि एक आदरणीय अंतःकरण घेऊन आपण या ठिकाणी बसणार आहे. We will not take our mobiles. आपण आपले मोबाईल हातात घेणार नाहीये. We'll just use our Bibles and notebooks. आपण फक्त आपलं पवित्र शास्त्राचा आणि पुस्तकाचा आपण नोटबुकचा आपण वापर करणार आहे. Just think about God. फक्त देवाबद्दल विचार करा Surrender yourselves to God. आणि देवासमोर तुम्ही स्वतःला समर्पित करा. Father, I want to thank you, Lord, for this Sunday.
पिता, या सुंदर अशा रविवारसाठी मी तुला धन्यवाद देत आहे. Lord, what a precious day you have given to us. आणि प्रभू, तू किती महान असा दिवस तू आम्हाला दिलेला आहेस. On this day, you have walked through Jerusalem on donkey. आणि या दिवसामध्ये तू एका गाढवीच्या पिल्ल्यावरती तू बसून यरुशलेममध्ये प्रवेश केलेला आहेस. And the people welcomed you as you were king. आणि लोकांनी एक राजा म्हणून तुझं स्वागत केलेलं आहे. Lord, you are King of kings. प्रभू, तू राजांचा राजा आहेस. You are the Lord of lords. आणि तू प्रभूंचा प्रभू आहेस. Lord, you speak to us. प्रभू, तू आमच्या संगती बोल. Lord, प्रभू, open our eyes today. आज आमचे अंतःकरण, आमचे नेत्र तू उघड. May our heart come very close to you. आणि आमचं अंतःकरण तुझ्या जवळ येऊ दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' mighty name we pray. आणि येशूच्या महान नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. Matthew 21, verse 1 to 11 gives us a description of Jesus, how he entered the Jerusalem. आणि मत्ते 21:1-11 या वचनामध्ये आम्हाला दाखवून देत आहे की येशू ख्रिस्ताने यरुशलेम मध्ये प्रवेश कसा केलेला आहे. You know, on Sunday, on this day, he entered the Jerusalem. आणि या दिवसामध्ये जो रविवारचा दिवस होता त्याने यरुशलेम मध्ये प्रवेश केलेला आहे. And tomorrow means Monday. आणि उद्या म्हणजे सोमवार What happened? काय घडलेलं आहे. Let us read verse number 12 to 17. आपण 12 ते 17 वचनापर्यंत आपण वाचणार आहे. This happened on Monday. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते सोमवारच्या दिवशी घडलेल्या आहेत. Jesus went into the temple of God and cast out all them that sold and brought in the temple, and overthrew the tables of the money changers and the seats of them that sold doves. नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे काही क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. Sorry, correct. Read. सराफाचे चौरंग व पलीकडे विकणाऱ्यांच्या बैठकी पालत्या केल्या. Yes. And then, and the blind man, the lame, came to him in the temple, and he healed them. मग आंधळे व लंगडे त्यांच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. And here, in the same day, we see that Jesus cursed the fig tree on Monday. आणि या ठिकाणी आपण पाहतो की सोमवारच्या दिवशी येशू ख्रिस्तानं त्या अंजिराच्या झाडाला श्राप दिलेला आहे. We see that one in Mark chapter 11. आणि मार्क ह्याचा 11वा अध्यायामध्ये आपण ते पाहतो. Okay, Sunday he entered into Jerusalem. आणि रविवारच्या दिवशी तो यरुशलेम मध्ये प्रवेश केलेला आहे. On Monday he cursed the fig tree. आणि सोमवारच्या दिवशी त्याने त्या अंजिराच्या झाडाला श्राप दिलेला आहे. That is in Mark chapter 11. आणि ती घटना मार्क ह्याच्या पुस्तकामध्ये आहे. And on the same day he cleansed the temple. There were businessmen in the temple. Jesus stopped them from doing the business. आणि त्याच दिवशी येशू ख्रिस्तानं मंदिरामध्ये जे व्यवहार करणारे जे लोक व्यापारी होते त्यांना त्याने घालून टाकलेले आहे आणि मंदिराला त्याने स्वच्छ केलेलं आहे. Yeah. And on Tuesday आणि मग मंगळवारी we see the chapter 22, 23 up to 26 आणि things happen. 21 अध्यायापासून 26 अध्यायापर्यंत आपण पाहत आहे की रविवारपासून त्या शुक्रवारपर्यंत कसं दिवस जात आहे. From Tuesday, on Tuesday. आणि मंगळवारपासून on Tuesday आणि मंगळवारपासून 22, 23, 24, 25, 26 these things happen. 22, 23, 24 आणि 25, 26 या अध्यायामध्ये ती घटना सांगण्यात आलेली आहे. Very long ministry. आणि खूप मोठी सेवा त्या ठिकाणी झालेली आहे. On Wednesday आणि बुधवारी we don't know what happened, it is not there. आणि काय घडलेलं आहे ते आम्हाला माहिती नाही कारण त्या स्पष्टरीतीने लिहिण्यात आलेलं नाहीये. It is silence. त्या ठिकाणी शांतता आहे. You should understand this one, what I am telling you. Later I am going to preach you what on the basis of these things. आणि हे तुम्हाला समजून घ्यायचंय कारण या आधारित मी तुम्हाला माझा संदेश सांगणार आहे. So you should know what happened on each day. आणि प्रत्येक दिवशी काय घडलेलं आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. Wednesday was a silent day. आणि जो बुधवारचा दिवस होता तो शांततामध्ये गेलेली आहे. And on Thursday आणि मग गुरुवारी
26th chapter took place. आणि 26 जो अध्याय आहे त्या ठिकाणी घडलेली आहे It was Thursday. आणि तो गुरुवारचा दिवस होता. Thursday, Jesus told his disciple to arrange for the Passover festival. आणि गुरुवारी येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना सांगितलं वलंडनाचं सणाचं तुम्ही तयारी करा. So they went into a upper room. आणि ते एका वरच्या खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केलेले आहेत. They arranged for the Passover feast. आणि वलंडनाच्या सणाचं त्यांनी तयारी करत आहेत. They supposed to eat food on that day आणि त्या दिवशी ते भोजन करणार होते in the evening. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये. Okay, listen. It was Thursday evening. आणि हे गुरुवारी संध्याकाळची वेळ होती. That's why it is called supper. Supper means dinner. आणि म्हणून त्याला हिने भोजन म्हटलेलं आहे म्हणजे रात्रीच्या वेळेस करण्यात आलेली भोजन. Jesus and the 12 disciples sat on Thursday night. आणि येशू आणि त्याचे 12 शिष्य त्या ठिकाणी भोजनवरती बसलेले आहेत. They had food. ते भोजन केलेले आहेत. On that day, Jesus told them about communion. आणि त्या दिवशी येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना प्रभू भोजन बद्दल सांगितलेलं आहे. To practice the communion till he come back. आणि तो येईपर्यंत प्रभू भोजनाची जे काय आपण प्रथा आहे ती पाळण्याची त्यांनी सांगितलेली आहे. That happened on 26th in Matthew 26. आणि ते मत्ते 26 अध्यायामध्ये घडलेले आहे. On Friday, आणि शुक्रवारच्या दिवशी Matthew 27, मत्ते 27 Jesus was arrested in the midnight. आणि येशू ख्रिस्ताला मध्यरात्री अटक करण्यात आलेला आहे. Yes. He was arrested त्याला अटक करण्यात आलेला आहे in the night. आणि रात्रीच्या वेळामध्ये He was taken to the Pilate, and then he was taken to the high priest. He was taken to the Herod. आणि पिलाताकडे घेऊन गेलेलं होतं. मग उच्च याजकाकडे घेऊन गेले होते. त्यानंतर हेरोद राजाकडे घेऊन गेलेले आहेत. So he was taken to 3 authorities on Friday. आणि शुक्रवारच्या रात्रीमध्ये 3 अधिकाऱ्यांकडे त्याला घेऊन घेण्यात आलेलं आहे. Yeah. And then he was buried on Friday. He died. He was crucified, died on Friday. आणि शुक्रवारच्या दिवशी त्याला त्या वधस्तंभावर खेळण्यात आलेला आहे. तो मेलेला आहे आणि त्याला पुरण्यात आलेला आहे. So on Friday there is Good Friday. आणि शुक्रवारच्या दिवशी तो उत्तम शुक्रवार आहे. We all are going to come back again. We will meet on Friday आणि again. शुक्रवारच्या दिवशी आपण सर्वजण पुन्हा भेटणार आहे. We'll meet at 12 o'clock. आपण 12 वाजता या ठिकाणी भेटणार आहे. So there is a prayer here on Friday. आणि शुक्रवारच्या दिवशी या ठिकाणी प्रार्थना असणार आहे 12 to 3 o'clock. 12 ते 3 पर्यंत. So Jesus died on the cross on Friday. आणि शुक्रवारच्या दिवशी येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेला आहे. On Saturday, आणि शनिवारी again silent. पुन्हा शांतता आहे. Wednesday silent, and Saturday silent day. आणि बुधवार तो शांतताचा दिवस होता. शनिवार सुद्धा शांतताचा दिवस होता. But on Sunday, पण रविवारच्या दिवशी he rose up again from the Amen. dead. तो मरणातून पुन्हा उठलेला आहे. That's next Sunday. आणि तो इथे पुढचा रविवार असणार आहे. This is what happened from today to next Sunday. आणि या रविवारपासून पुढच्या रविवारमध्ये काय काय घडलेले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ये आज 2000 साल पहले इतवार को क्या हुआ, सोमवार को क्या हुआ, मंगलवार को क्या हुआ, अगले संडे तक क्या क्या हुआ, मैंने सब बताया आपको. आणि मी तुम्हाला सांगितले की 2000 वर्षापूर्वी या रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत काय काय घडलेले मी तुम्हाला सगळं स्पष्ट रीतीने सांगितलं ये आहे. हमारा इतिहास है. आणि हा आमचा इतिहास आहे. इतिहास को हम नहीं भूलना है. आणि जो इतिहास आहे आपल्याला विसरायचा नाहीये. क्या हुआ आज के दिन. आणि आजच्या दिवशी काय घडलेलं आहे. हालेलुया. आमेन. Praise the Lord. याची स्तुती असो. So now let us go to the message now. आणि आता आपण संदेशाकडे जाणार आहे. We knew now from Matthew 21 to 27 we know now. आणि आता आपल्याला समजले की मत्ते 21 पासून 27 मध्ये पर्यंत काय काय घडलेलं आहे. Matthew 21 verse 1. आणि मत्ते 21 पहिलं वचन. And when they drew near unto Jerusalem and were come to Bethphage unto the Mount of Olives, then sent Jesus two disciples. ते यरुशलेम जवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे येथेवर पोहोचले तेव्हा येशूने दोघांना शिष्यांना असे सांगून पाठवले की. Yes. Okay, listen to me now. आता तुम्ही ऐका माझं. Here there is a place called Jerusalem. या ठिकाणी एक ठिकाण आहे यरुशलेम म्हणून. 3 places are mentioned in one verse. आणि एका वचनामध्ये 3 ठिकाणचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे. Jesus went in all these 3 places. आणि येशू ख्रिस्त या तिन्ही ठिकाणी मध्ये प्रवास केलेला आहे. He says he came near Jerusalem. म्हणत आहे तो He came near Jerusalem. तो यरुशलेम जवळ आलेला आहे. And before Jerusalem he went to Bethphage.
आणि यरुशलेम मध्ये जायच्या पूर्वी तो बेतफगे मध्ये गेलेला आहे. Hallelujah. हालेलुया. What is the meaning of Bethphage? बेतफगे ह्याचा अर्थ काय होतो? Bethphage means house of figs. आणि बेतफगेचं अर्थ आहे अंजिराचं घर. Bethphage means house of figs. बेतफगेचा अर्थ आहे म्हणजे अंजिराचं घर. Jesus went to that place. आणि येशू त्या ठिकाणी गेलेला आहे. And then, we all, fig is the symbol of being fruitful. आणि जे अंजिराचं झाड आहे हे जो काय दर्शवतो की तो फळदायी आहे. Fig means being fruitful. आणि जो जे हे अंजीर जो आहे त्याचा अर्थ काय आहे? तो फळदायी आहे. अंजीर एक किसको दर्शाता है? ये फलदायी जीवन को दर्शाता है. यीशु कहाँ गया? इस गांव को गया. उस गांव का नाम था बेथफगे. बेथफगे का नाम उसका अर्थ क्या था? अंजीर का घर. उस गांव को जाता है. ये क्या दर्शाता है? कि हमारा जीवन फलों से भरा हुआ रहना है. हम 40 दिन तक हम फल के बारे में हम अभ्यास करें. When we are in these 40 days of fasting, we are meditating on fruits. आणि ज्या वेळेस आम्ही या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनामध्ये आहे तर फळांवरती आम्ही लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. All people know who attended fasting prayer. You people know and you know about the fruits. आणि ज्या लोकांनी उपवास प्रार्थनामध्ये सहभागिता केली त्या सर्वांना माहिती आहे की कोणत्या फळांबद्दल आम्ही बोलत आहे. Hallelujah. हालेलुया. But when you see in 18 and 19, पण 18 आणि 19 वचनामध्ये जेव्हा तुम्ही पाहता we see that Jesus curses the fig tree. या ठिकाणी येशू ख्रिस्तानं त्या अंजिराच्या झाडाला तो श्राप दिलेला आहे. Next day, आणि दुसऱ्या दिवशी he went to Bethphage, तो बेतफेगेला गेला होता. house of figs. आणि त्या अंजिराचं घर म्हणण्यात आलेलं आहे. But next day he is cursing a tree of fig. पण तो दुसऱ्या दिवशी एका अंजिराच्या झाडाला तो श्राप देत आहे. What does it say? याचा अर्थ काय आहे? It is not enough that just we look out from outside like Christian. आणि बाहेरच्या रूपामध्ये आपण ख्रिस्ती दिसणं ही पुरेसा नाहीये. We're just Christian. आम्ही फक्त ख्रिस्ती आहे. We just go आम्ही फक्त जातो, to church. चर्चला जातो. Just being a Christian is not enough. आणि फक्त ख्रिस्ती राहणं ही पुरेसा नाहीये. Why Jesus cursed the fig tree? आणि येशू ख्रिस्तानं त्या अंजिरा झाडाला श्राप का दिलेला आहे? क्यों यीशु ने उस पेड़ को, जो अंजीर का पेड़ को यीशु ने शाप क्यों दिया? आणि येशू ख्रिस्तानं त्या अंजिराच्या झाडाला श्राप का दिलेला आहे? वो दूर से दिखता था अंजीर के झाड़, कारण अंजीर तो के अलग पेड़ के जैसा है कारण वो. लांबून त्याला दिसत होतं तो अंजिराचं झाड फळदायी आहे. पास जाने के बाद उसके अंदर एक भी फल नहीं है. पण जवळ गेल्यानंतर त्या झाडावरती एक देखील फळ नव्हता. हम किस तरह का मसीह है? हम किस तरह का मसीह आणि है? आपण कशा प्रकारची ख्रिस्ती लोक आहोत? क्या हमारे जीवन में फल है? आमच्या जीवनामध्ये फळ आहे का? हम फल देने वाला क्रिश्चियन है? आपण फळ देणारे ख्रिस्ती आहोत का? क्या हम सिर्फ नाम के लिए हम मसीह है? फक्त आपण नावासाठीच ख्रिस्ती लोक आहोत? My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो, if we are just a tree, no fruit, आणि जर आपण फक्त एक झाड आहे आणि त्याला जर फळ नसेल that is a cursed life. तर एक तो श्रापित जीवन आहे. God has called us for blessings. आणि परमेश्वरानं आम्हाला आशीर्वादासाठी बोलवलेलं आहे. God has called us to live a blessed life. आणि परमेश्वराने एक आशीर्वादित जीवन जगण्यासाठी बोलवलेलं आहे. Do we have fruit of the Holy Spirit in आणि our lives? पवित्र आत्माचा जो फळ आमच्या जीवनामध्ये आहे का? Do we have? आमच्यामध्ये आहे का? We need to check ourselves. आम्हाला स्वतःला तपासून पाहायचं We आहे. studied all these days about the fruit of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचे जे फळ आहे या संपूर्ण दिवसांमध्ये आम्ही शिकत आलेलं आहे. I will not tell you again मी today. पुन्हा त्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Outward Christianity is not accepted by God. आणि बाहेर स्वरूपाचे जे ख्रिस्ती आहे ते परमेश्वराला मान्य नाहीये. God will reject such आणि people. परमेश्वर अशा लोकांना तो नाकारतो. God will not listen their prayers. आणि परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकत नाही. God will not be happy with such people. आणि परमेश्वर अशा प्रकारच्या लोकांवरती तो आनंदित होत नाही. Yeah, just being a nominal person. फक्त एक साधारण व्यक्ती बनणं त्याला आवडत नाही. If you go to church every Sunday, it doesn't mean that God is happy in all the matters. आणि जर फक्त दर रविवारी तुम्ही चर्चला जाताय ह्याचा अर्थ नाही की परमेश्वर सगळ्या ठिकाणी तो तुमच्या बरोबर आनंदित We आहे. need to live Christ-like life. तर एक ख्रिस्ती प्रमाणे जीवन आम्हाला जगायचं आहे. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक हो, on this
Sunday, आणि या रविवारच्या दिवशी 2000 years ago, 2000 वर्ष अगोदर when Jesus sat on the donkey, ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या गाडीवर बसलेला होता he started going into the city of Jerusalem. आणि यरुशलेमच्या शहरामध्ये तो प्रवेश करत होता All the people came. आणि सर्व लोक त्या ठिकाणी जमलेले होते They put their clothes on the road. आणि त्या रस्त्यावरती आपले वस्त्र त्यांनी टाकलेले आहेत And Jesus now he's riding on the donkey on those clothes. आणि त्या कपड्यांवरती येशू ख्रिस्त त्या गाडावर बसून तो प्रवास करत आहे That's not enough. आणि ते पुरेसा नाहीये All the people, they took the palm branches आणि सर्व लोक आपल्या हातामध्ये जावळ घेऊन आलेले आहेत and they started waving आणि ते असा हलवत त्यांनी आनंद करत आहेत and they are worshiping Jesus, आणि येशू ख्रिस्ताची आराधना करत आहेत singing, गीत गात आहेत Hosanna, होसाना म्हणत आहेत Hosanna, होसाना म्हणत आहेत Son of David. आणि दाविदाचा पुत्र What is the meaning of Hosanna? आणि होसानाचा अर्थ काय होतो Hosanna means save us. आणि होसानाचा अर्थ म्हणजे तू आम्हाला तार They were say they are Jesus is coming on donkey. आणि येशू ख्रिस्त गाढवावर बसून येत आहे They are waving and they are telling Hosanna, Hosanna. आणि ते आपले हात उंच करून येशूला होसाना होसाना म्हणत आहे What was their prayer? आणि त्यांची प्रार्थना काय होती Hosanna means they save us. आणि होसाना म्हणजे तू आम्हाला वाचो From what they are praying to save them? पण कशातून त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रार्थना करत आहे They were praying, you save us from Romans. आणि ते प्रार्थना करायचे की रोमी लोकांपासून तू आम्हाला वाचव They came to Jesus with earthly needs. आणि ते येशू ख्रिस्ताला जगी गरजा घेऊन आलेले आहे One side they are welcoming, एका ठिकाणीतून ते येशू जवळ येत आहेत and the other side they are asking some benefit. आणि दुसरी बाजूने त्यांनी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत And आहेत Jesus knew why they are waving their आणि येशू ख्रिस्ताला माहिती होतं त्यांनी का त्याचं अशा प्रकारे स्वागत करत आहे Hallelujah. हालेलुया My dear people of God, देवाचे प्रिय लोक हो when we go to God, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराजवळ when we जातो worship God, ज्यावेळेस त्याची आराधना आम्ही करतो why we are worshiping? का आपण त्याची आराधना करत आहे If you are singing to God, आणि जर तुम्ही देवासाठी गीत गात आहे why are you singing to God? देवासाठी का गीत गात आहे To get some benefit from God? त्याच्याकडनं काहीतरी मिळवण्यासाठी गीत गात आहे What is the purpose of our worship? आणि आमच्या आराधनाची उद्देश काय आहे Jesus rode on donkey येशू ख्रिस्तानं गाढवावर बसून तो प्रवास केलेला आहे to fulfill God's promise. देवाची जे अभिवचन पूर्ण करण्यासाठी तो गेलेला आहे Zechariah chapter 9 verse 9 says that your king will ride on donkey. जकर्याच्या पुस्तकामध्ये सांगितलं की तुमचा राजा गाढवावर बसून तो येणार आहे Zechariah 9:9 says जकर्या 9:9 मध्ये सांगत आहे your king will ride on donkey. आणि तुमचा राजा जो आहे तो गाढवावर बसून येणार आहे Jesus is fulfilling the plan of God, आणि येशू ख्रिस्त देवाची योजना पूर्ण करत आहे and the people came with selfish needs. आणि जे लोक त्या ठिकाणी स्वार्थी इच्छा घेऊन आलेले आहेत They were praising him. ते देवाची स्तुती करत आहेत That's good. ते चांगली आहे But what happened? पण काय घडलेलं आहे They were not worshiping with true heart. ते स्वच्छ अंतकरणाने देवाची आराधना करत नाहीये On Sunday, आणि रविवारच्या दिवशी they are worshiping. ते येशूची आराधना करत आहेत On Thursday, आणि गुरुवारी when Jesus was arrested, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला अटक करण्यात आलेलं होतं same people, तेच लोक they said, ते म्हणाले crucify him. त्याला वधस्तंभावर खेळा म्हणून सांगितलेलं Kill आहे Jesus. येशू ख्रिस्ताला मारून टाका म्हणून सांगितलेलं आहे Sunday, hallelujah. आणि रविवारच्या दिवशी हालेलुया म्हणलेले आहेत Same people on Thursday, they told to kill him. आणि त्याच लोकांनी गुरुवारी सांगितले त्याला मारून टाका My dear people, माझे प्रिय लोक हो people may appreciate you today. आणि लोक तुमचं आज कौतुक करू शकतील Today they may tell you very good brother, very good sister. आणि आज तुमचं इकडे कौतुक करणार चांगलं गोष्ट आहे ब्रदर चांगली गोष्ट आहे सिस्टर And the same people may crucify you. आणि तेच लोक तुम्हाला वधस्तंभावर खिळतील Same people may talk about you तेच लोक behind you. तेच लोक तुमच्या माघारी तुमच्या विरोधात बोलतील They are one in front of you and something different behind you. एक तुमच्या समोर एक असणार आहे आणि तुमच्या माघारी दुसरं असणार आहे That's why म्हणूनच Jesus gave the lesson by cursing that tree. येशू ख्रिस्ताने आम्हाला एक धडा शिकवला त्या झाडाला इकडे श्राप देऊन When Jesus walked out of the city ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या शहरातून बाहेर गेला after this Palm Sunday, हा जाळाचा रवाळ झाल्यानंतर ना Jesus cursed the tree. आणि येशू ख्रिस्ताने त्या झाडाला श्राप दिलेला आहे He didn't curse the people. त्यानं लोकांना श्राप दिला नाही You should have done that, man. त्यानं ते गोष्ट करायला पाहिजे होतं He didn't do. त्याने केलं नाही See, people were dramatic people. They are not really welcoming Jesus. आणि जे लोक होते खऱ्या अर्थाने देवाची स्वागत करत नव्हते No, they welcomed him with selfish motives. आणि हिने स्वार्थी मनाने त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वागत केलेले आहे Jesus taught a lesson to his disciples. आणि येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक धडा शिकवलेला आहे The
from outward appearance, if we are just Christians, Jesus cannot accept us. जर बाहेर स्वरूपानं जर तुम्ही ख्रिस्ती असं दाखवून देताय तर येशू ख्रिस्त तुम्हाला स्वीकारणार नाही. Why do you go to Jesus? तुम्ही येशू जवळ का जात आहे? Why do you go to Jesus to praise him? त्याची स्तुती करण्यासाठी तुम्ही येशू जवळ जाता का? Hallelujah. हालेलुया. Let us read one verse here. आपण एक वचन वाचणार आहे. In the I think it's here. It says that a multitude welcomed him. आणि मोठा लोकसमुदाय त्याचं स्वागत केलेलं आहे. Verse number 8. आणि 8वं वचन. And a very great multitude spread their garments in the way. तेव्हा लोकसमुदायातील बहुतांशाने आपली वस्त्र वाटेवर पसरली. And spread their garments in the way. Others cut down branches from the trees and strewed them on the way. काही झाडांच्या डहाळ्या तोडलीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. Hallelujah. हालेलुया. How many people? आणि किती लोक? Great multitude. आणि एक मोठा लोकसमुदाय म्हणून सांगण्यात आलेला आहे. Whole city gathered. आणि संपूर्ण शहर त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? समझ में आ रहा है मैं क्या बता रहा मी हूँ? तुम्हाला काय सांगत आहे समजत आहे का? आपको समझ में आ रहा है क्या? तुम्हाला समजत आहे का? Hallelujah. हालेलुया. पूरा गांव का गांव लोग आगे से आणि शहरचं संपूर्ण शहरातली लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. सब लोग कहाँ हैं? सगळे लोक कुठे आहेत? यीशु यहाँ है तो सब लोग यीशु के आगे हैं. येशू या ठिकाणी असेल तर येशूच्या समोर सगळी लोक आहेत. वो सब लोग कपड़े बिछा रहे, आणि सर्व लोक आपली वस्त्र त्या वाटेवर टाकत आहेत. सब लोग यीशु को स्वागत कर रहे. आणि सर्वजण येशूचे स्वागत करत आहेत. When Jesus took the cross, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभ उचलला nobody followed Jesus. कोणी येशूच्या मागे आलं नाही. Everyone ran away. सर्वजण पळून गेले. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक हो, if you are king, जर तुम्ही राजा आहे people will be with you. लोक तुमच्या बरोबर असणार. If you are in trouble, पण ज्यावेळेस तुम्ही समस्यामध्ये आहे nobody will be with you. कोणी तुमच्या बरोबर नसणार. That is the part of our life. आणि हे आमच्या जीवनाचा एक भाग आहे. You have everything. तुमच्याजवळ सर्व काही आहे. People will be with you. लोक तुमच्या बरोबर असतील. Don't have anything, तुमच्याजवळ काहीच नाही, they will run away. ते तुमच्यापासून पळून जातील. That happened to Jesus. आणि ह्याच गोष्टी येशू बरोबर घडलेल्या आहे. He faced this for you. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यानं तुमच्यासाठी सामोरे गेलेला For आहे. you. तुमच्यासाठी. Being a king of kings, आणि तो राजांचा राजा असताना, being Lord of lords, आणि तो प्रभूंचा प्रभू असताना he suffered that pain. त्यानं ते वेदना सोसलेले आहे. Jesus told us, follow me. आणि येशू म्हणाला की तू माझ्या मागे चाल. हाँ, यीशु के पीछे जाना है. आणि येशूच्या मागे आपल्याला जायचं आहे. यीशु कहाँ जाएगा वहां जाना है. आणि येशू ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. यीशु तकलीफ से गुजरा, हम भी उसी चीज से आणि गुजरनी येशू है. ख्रिस्त त्रासातून गेला तर आम्हाला सुद्धा त्या त्रासातून जायचं आहे. आजकल हमें तकलीफ नहीं चाहिए. आणि आज आम्हाला इथे त्रास नको आहे. हाँ, सब लोगों का अच्छा चाहिए. सर्वांना चांगलाच पाहिजे. मसीह के लिए कुछ तकलीफ उठाना है तो हम भाग जाते हैं. पण येशूसाठी जर काही त्रास सोसायचा असेल तर आपण पळून जातो. हाँ, हमें तकलीफ नहीं चाहिए. आम्हाला काही त्रास नको आहे पास्टर. यीशु की वजह से कुछ तकलीफ आती है तो हमें नहीं चाहिए. आणि येशूसाठी जर काही त्रास होत असेल तर आम्हाला नको आहे. हमें सब कुछ अच्छा आराम का जीवन चाहिए. आणि आम्हाला आरामाचं जीवन पाहिजे आहे. वो जानना चाहिए हमें. आम्हाला फक्त होसायना पाहिजे वो आहे. मुझे बचा ले प्रभु. आणि तो मला वाचू दे. होसाना मुझे बचा ले प्रभु. आणि होसायना तू मला वाचव प्रभू. ऐसी प्रार्थना में अच्छा लगता है. आणि हे फक्त प्रार्थनेमध्ये चांगलं वाटतं. क्या उस क्रूस लेकर हम क्या यीशु के पीछे जाने के लिए तैयार हैं? पण ते क्रूस उचलून आपण येशूच्या मागे चालायसाठी तयार आहे का? उस तकलीफ को झेलने के लिए हम तैयार है ते क्या? त्रास सोसण्यासाठी आपण तयार आहे का? कल कोई आके पूछेंगे, उद्या कोणीतरी येईल आणि विचारेल क्या तू चर्च जाता है? तू चर्चला जातोस का? क्या तू विश्वासी है? तू विश्वासणार आहेस का? नहीं तो तुम्हें जेल में डालूंगा मैं. मी तुला जेलमध्ये टाकतो. क्या करने वाले हम? त्यावेळेस तुम्ही काय करणार क्या आहे? हम भागने वाले हैं? तुम्ही पळून जाणार आहे का? हमारा विश्वास कैसा रहेगा? आणि आमचा विश्वास कसा असेल? होसाना गीत गाना बहुत ही आसान है. होसायना गीत गाणं हे खूप सोपं आहे. यीशु के पीछे जाने के लिए यीशु हमें बुला रहा है. आणि येशूच्या मागे चालण्यासाठी येशूने आम्हाला बोलवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. So there are 2 silent days here. आणि या ठिकाणी 2 शांतताचा दिवस. I want to tell you 3 silent days today. आणि 3 शांततामध्ये गेलेले दिवस मला तुम्हाला सांगायचं आहे. First time आणि पहिल्यांदाच when God created Adam, ज्यावेळेस देवाने आदामाचं निर्माण केला, God
said, "It is not good for man to be alone." त्यावेळी देवानं म्हणलेलं आहे की मनुष्य एकटं राहावं हे चांगलं नाहीये. Then God made Adam to sleep, मग देवानं आदमाला झोपी गाठला silent. आणि तो शांत झाला He don't know what is happening. आणि त्याला माहिती नाही काय होत आहे. When he woke up, आणि जेव्हा तो उठला he had an helper with him. त्याच्या समोर एक सहाय्यक त्याला त्यानं पाहिलेला आहे Eve was there. आणि हवा त्या ठिकाणी होती. And the second silent day, आणि दुसरा शांतताचा दिवस on Wednesday, आणि बुधवारी it was silent. तो शांततामध्ये गेलेला आहे. On Thursday, आणि गुरुवारी there was Lord's Supper was there. त्या ठिकाणी प्रभू वचन होतं. And on Saturday again silent day. आणि शनिवारी पुन्हा तो एक शांतताचा दिवस गेलेला But आहे. on Sunday, पण रविवारच्या दिवशी something good came. काय तर चांगलं आलेलं आहे Resurrection day came. आणि पुनरुत्थान आलेलं आहे. Many times पुष्कळ वेळा we feel silence in our life. आमच्या जीवनामध्ये आम्हाला शांतता जाणवतो. We think God is doing nothing. आम्हाला वाटतं की परमेश्वर काहीच करत नाहीये Nothing is happening. आणि काहीच घडत नाहीये. I'm praying. मी प्रार्थना करत But आहे nothing is पण happening. काहीच होत नाहीये. When if nothing is happening, it doesn't mean that God is not doing आणि जर anything. काय होत नसेल तर नाही परमेश्वर काहीच करत नाही याचा अर्थ होत नाही. Either God is doing something for you, or God made you to sleep. एक तर परमेश्वर काय तर करत आहे नाहीतर परमेश्वरानं तुम्हाला झोपी गाठलेला आहे. हा जरा हे झोपेची वेळ आहे, जरा शांत बस, जे करायचं मी करणार. Amen. हालेलुया. Hallelujah. काही नाही. Adam thought, nobody is no helper for me, nobody is there. He was saying, आणि आदाम विचार केला असेल की माझ्या सहाय्यकसाठी कोणच नाही, मी एकटाच काम करत आहे. and God made him to sleep. आणि देवाने त्याला झोपी गाठलं Silence, आणि शांत झालं or suddenly आणि अचानक रीतीनं help will come. एक सहाय्यक येणार आहे. Hallelujah. Amen. Hallelujah. You Hallelujah. may be thinking, तुम्ही विचार करत असणार काय पास्टर सगळं सायलेन्सच आहे. आणि काय पास्टर सगळं शांततामध्ये चाललंय. काय चाललंय? काय चाललंय? चाललंय पास्टर. हा चालले ना. थांब जरा, काहीतरी चांगला होणार आहे. Amen. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. शनिवारी सायलेन्स होता येशू कब्रमध्ये. बट व्हाट हॅपन? पण काय घडलेलं आहे? उस मृत्यू को जीत कर संडे के दिन आया Amen. था. त्या मृत्यूवरती त्याने विजय प्राप्त करून तो रविवारी पुन्हा उठलेला आहे. संडे के दिन आणि रविवारच्या दिवशी विजय दिया था उसने. Amen. त्या आम्हाला विजय त्याने दिलेला आहे. अगर शुक्रवार को हार का दिन ऐसा हम समझते हैं, आणि जर शुक्रवारचा दिवस आमचा हरलेला दिवस आम्ही जर समजत असेल दुनिया समझती है, हम नहीं समझते. हे